हॅलो फ्रेंड्स, तर आज हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा माझा कन्सेप्ट आहे की ग्रामर म्हणजे मराठीमधून व्याकरण. तर आज आपण शिकणार आहोत ग्रामर आणि मराठी व्याकरण. मोस्टली मी ऑब्झर्वेशन केलेलं आहे की मुलांना इंग्लिशमध्ये जे ग्रामर आहे ते व्यवस्थित जमते, कारण हल्ली इंग्लिश मिडियमचा जमाना आहे. भरपूर पॅरेंट्स जे आहे आपल्या मुलांना इंग्लिश मिडियम शिकवत आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. पण हे इंग्लिश मिडियम शिकता शिकता काय होतं की मुलांना जे ग्रामर आहे इंग्लिशमध्ये, ग्रामर म्हणजे नाऊन, प्रोनाऊन, कॉमन नाऊन, हे सगळं मुलांना व्यवस्थित जमतं. जसं की नाऊन जर विचारलं त्यांना तर ते व्यवस्थित सांगतात. थिंग ऑर प्लेस इज कॉल्ड नाऊन, नेम ऑफ अ पर्सन, त्याच्यामध्ये ते व्यवस्थित सांगतात की जर एखाद्या सिटीचं नाव असेल, पुणे सिटी असेल, मुंबई सिटी असेल, ते नाऊनमध्ये येतं. एखाद्या व्यक्तीचं नाव असेल जसं की सीता, गीता, असे एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर त्याला नाऊन म्हणतात, असे व्यवस्थित सांगतात. पण हेच जर त्यांना आपण मराठीमध्ये विचारलं की नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, कॉमन नाव म्हणजे काय, किंवा वर्ब म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय, क्रियाविशेषण म्हणजे काय, तर हे मुलांना सांगता येत नाही. पण तेच जर आपण त्यांना इंग्लिशमध्ये जर विचारलं की वर्ब म्हणजे काय, ॲडवर्ब म्हणजे काय, तर ते व्यवस्थित सांगतात. तर त्यासाठीच आज मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर मोस्टली काय होतं की व्याकरण शिकायच्या आधी सगळ्यात आधी आपल्याला इम्पॉर्टंट असतं की पार्ट ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. शब्दांच्या किती जाती आहेत तर आपण जर बघितलं तर शब्दांच्या ह्या टोटल 8 जाती आहेत. पहिली जी असते ती असते नाऊन, म्हणजे मराठीमध्ये नाम. शब्दांच्या ज्या जाती आहेत त्या आहेत नाऊन. पहिली जात आहे नाऊन. नाऊन म्हणजे नाम. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. वर्ब म्हणजे क्रियापद. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. प्रोपोजिशन म्हणजे शब्दयोगी अवयव. कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अवयव. इंटरजक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अवयव. आता ह्या ज्या जाती आहेत ह्या सगळ्या आपण स्टेप बाय स्टेप आणि डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत. पण सगळ्यात आधी आज जे आपण शिकणार आहोत शब्दांची जात, तर ही आपण शिकणार आहोत नाऊन. तर हे जे नाऊन आहे, नाऊन कशाला म्हणतात, नाऊन कसं ओळखायचं, नाऊनमध्ये काय येतं, नाम काय आहे. नाऊन म्हणजे काय, बेसिकली नाऊन हा इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं तर वर्ड यूज ॲज द नेम ऑफ अ पर्सन, अ थिंग ऑर प्लेस इज कॉल्ड नाऊन. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे कोणत्याही एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, स्थळ, ह्या गोष्टींचा जो काही त्या गोष्टींचा जो निर्देश करतो त्याला आपण काय म्हणतो, नाम असे म्हणतो. पण बऱ्याचशा मुलांना काय होतं की नाऊन हे माहीत असतं परंतु नाम माहीत नसतं. मग जेव्हा परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न येतो की खाली दिलेल्या वाक्यामध्ये नाम ओळखा, ठीक आहे, जर समजा आपल्याला एखादं वाक्य समजा असं आलं की गांधीजी हे एक महान नेते होते, असं जर आपल्याला वाक्य आलं आणि त्यामध्ये ते सांगतात की वाक्यातलं नाम ओळखा, अशा वेळेस मग काही मुलं कन्फ्यूज होऊन जातात की नाम काय आहे, हे कसं ओळखायचं. पण हेच जेव्हा त्यांना सांगण्यात येतं की नाऊन ओळखा, तर ते बरोबर ओळखतात की हे गांधीजी आहे. तर नाऊन दुसरं तिसरं काही नसून नाऊन हे आपलं नाव आहे. व्यक्तीचे, एखाद्या स्थळ असेल, एखाद्या सिटीचं नाव असेल, व्यक्तीचं नाव असेल, ते सर्व जे आहे ते सर्व नामामध्ये येतं. तर नामाविषयी सांगण्यामध्ये एवढंच आहे. बाकी जे पुढे आहेत आपले प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, ते याच्यामध्ये आपण डिटेल्समध्ये आपण घेणार आहोत. आणि कॉमन नाऊन जर आपण बघितलं तर कॉमन नाऊन एक कन्सेप्ट क्लिअर करते. ही कॉमन नाऊन जो आहे हा कॉमन नाऊन पूर्ण तुमचे सिटी, जसं की रिव्हर वगैरे हे सगळे येतात. याच्यामध्ये कॉमन नाऊन येते, म्हणजे कॉमन पर्सनसाठी वापरण्यात येणारा जो नाऊन असतो त्याला कॉमन नाऊन म्हणतात. फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं की पुणे इज अ बिग सिटी, आपण जर समजा असं बोललो की पुणे इज अ बिग सिटी, मग अशा वेळेस काय होतं आपल्याला की याच्यामध्ये कॉमन नाऊन आणि नाऊन कोणतं, तर मग अशा वेळेस कॉमन नाऊन जे येतं ते सिटी येतं, कारण सिटी खूप आहेत. पण नाऊन जर म्हटलं तर नाऊन फक्त पुणे आहे. कारण का की पुणे हे पर्टिक्युलर त्या सिटीचं एक नाव आहे. पण सिटी हे कॉमन आहे. सिटी अशा भरपूर असू शकतात, जसं की रिव्हर पण भरपूर असू शकतात. परंतु गंगा ही
पर्टिक्युलर त्या रिव्हरचं नाव आहे. जसं बॉय, बॉय हे खूप असू शकतात. आपण कोणत्या मुलाला असं म्हणतो का, एक मुलं खेळत असले की ए बॉय इकडे ये, तर भरपूर मुलं येतील. पण तेच जर आपण म्हटलो की तिथे समजा आपण एखाद्या मुलाला नाव दिलं की राहुल इकडे ये, तर ते झालं त्याचं नाऊन, नाम झालं. पण बॉय हे झालं त्याचं कॉमन नाऊन. तसंच पद्धतीनं गर्लचं पण आहे की गर्ल हे कॉमन नाऊन झालं. पण तेच जर समजा एखाद्या मुलीचं नाव असलं सीता, तर ते झालं तिचं नाऊन, प्रॉपर नाऊन. अशा प्रकारे हे कॉमन नाऊन आणि नाऊनचा हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट क्लिअर होतो. असे एक्झाम्पल देण्यासारखे असे भरपूर आहे. सिटी आहे, रिव्हर आहे, बॉय आहे, गर्ल आहे. त्याच्यानंतर आपण डॉक्टर्स आहे, डॉक्टर पण कॉमन नाऊनमध्ये येतात, कारण ते सुद्धा पर्टिक्युलर डॉक्टर्स म्हटलं तर सगळे त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त आपण नाऊन आणि कॉमन नाऊन केलेलं आहे. तर आता मी पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येते की त्यामध्ये आपण प्रोनाऊन जे आहे, सर्वनाम, हा कन्सेप्ट आपण मराठी आणि इंग्लिश या दोन्ही कन्सेप्टमध्ये आपण क्लिअर करणार आहोत. एकदा तुमचं मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही कन्सेप्ट पूर्ण झाले तर यानंतर आपण हिंदी व्याकरण सुद्धा माझा नवीन व्हिडिओ मी घेऊन येईल. तर आत्तासाठी एवढंच. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.